नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, LPG धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. जगभरामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस आणि तेलाच्या किमतींवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतोय. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली असून तब्बल 47 दिवसांनंतर हा मार्ग थोडा का होईना सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाला असून भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सध्या एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे आता LPG गॅस सिलेंडर स्वस्त होणार का? तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ एक जलमार्ग नसून अनेक महत्त्वाच्या देशांसाठी ऊर्जा पुरवठ्याचं एक साधन आहे. अनेक देशांमध्ये येणारं तेल आणि LPG गॅस याच मार्गाद्वारे आयात निर्यात केला जातो. याच मार्गाद्वारे भारतासारखा मोठा देश LPG आयात करतो. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र आता हा मार्ग पुन्हा सुरळीत सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार की नाही हे पाहण्यासारखं आहे. अमेरिका इराण युद्धामुळे हा मार्ग जवळपास बंद करण्यात आला होता. परिणामी गॅस पुरवठ्याचा साठा फार कमी झाला होता. त्यामुळे कंपन्यांमध्ये ताणतणाव निर्माण झाला होता. या सर्वांचा थेट परिणाम गॅस सिलेंडरच्या किमतींवरती दिसून येत होता. घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर यामुळे झपाट्यानं वाढले होते. दर वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराचं बजेट आणखीन बिघडलं होतं. आता हा मार्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर पुन्हा कमी होतील अशी अपेक्षा आहे. आता हॉर्मुझ सुरू झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये चित्र सुधारलेलं दिसेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडनं व्यक्त केली जाते. शिपिंगचा खर्च आणि विम्याचा दर कमी होण्याची शक्यता असल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर देखील कमी होऊ शकतात. मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर लगेच कमी होतील असं नाही, कारण परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. इराणच्या हल्ल्यामुळे रास लाफांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावरती मोठं नुकसान झालंय. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये गॅसची उपलब्धता अजूनही कमी आहे. तज्ज्ञांच्या मते हे नुकसान भरून काढण्यासाठी काही वर्ष लागू शकतात. त्यामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू होईपर्यंत किमतींवरती दबाव राहण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही परिस्थिती जास्त संवेदनशील आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस पुरवठा आयात केला जातो. त्यामुळे जागतिक स्तरावरती याची किंमत स्थिर होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र तरी देखील सकारात्मक गोष्ट म्हणजे हॉर्मुझचा मार्ग खुला झाल्यामुळे भारताला आता पर्यायी मार्गांवरती अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. यामुळे कंपन्यांना स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. हळूहळू गॅस पुरवठा सुरळीत झाला तर काही महिन्यांमध्ये गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणामध्ये खचून ते खाली येतील. मात्र सध्या LPG गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची आणखीन काही वेळ वाट पाहावी लागू शकते. यामुळे येणाऱ्या काळामध्ये जागतिक घडामोडींवरती LPG गॅस सिलेंडरच्या किमती अवलंबून राहतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गॅस सिलेंडर स्वस्त होऊ शकतो, परंतु त्याला काही काळ हजावा लागेल. लगेचच युद्ध बंद झाल्या ते स्वस्त होणं शक्य नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.